जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, करंट अफेअरच्या या सेशनमध्ये नेहमीप्रमाणेच आपण MCQ प्रश्नांची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? BCCI द्वारे 2023-24च्या कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सचिन तेंडुलकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 1994 पासून देण्यात येतो व पहिला पुरस्कार लाला अमरनाथ यांना देण्यात आला होता. मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांना याआधी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत? तर सचिन तेंडुलकर यांना 2014 साली भारताच्या सर्वोच्च सन्मान भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं होतं. 1994 साली अर्जुन पुरस्कार, 1997 खेलरत्न पुरस्कार, 1998 पद्मश्री, तर 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. सचिन तेंडुलकर यांच्याविषयी आपण एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहून घेऊया. सचिन तेंडुलकर यांनी कसोटीत पदार्पण कोणत्या देशाविरुद्ध केलं होतं? तर 15 नोव्हेंबर 1989 साली त्यांनी पाकिस्तान विरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं आणि शेवटची कसोटी त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध 2013 मध्ये खेळली होती. त्यांनी वन डे पदार्पण सुद्धा 1989 मध्ये पाकिस्तान विरुद्धच केलं होतं आणि वन डेचा अंतिम सामना सुद्धा त्यांनी 2012 साली पाकिस्तान विरुद्धच खेळला होता. त्यांच्या निवृत्तीनंतर BCCI द्वारे त्यांची 10 नंबरची जर्सी सुद्धा निवृत्त करण्यात आली. त्यांनी 200 कसोटी सामने खेळले असून या 200 कसोटी सामन्यात 15,921 धावा, यात 51 शतक, 68 अर्धशतक आणि सर्वोच्च स्कोर हा 248 असून त्यात त्यांनी 46 विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत. त्यांनी 463 एकदिवसीय सामने खेळले असून 49 शतक आणि 96 अर्धशतक त्यांनी केले आहेत. वन डे मध्ये त्यांचा सर्वोच्च स्कोर किती आहे? तर 200 वर नॉट आउट हा त्यांचा वन डे मधील सर्वोच्च स्कोर आहे आणि 200 धावा करणारे ते जगातील पहिले खेळाडू होते. मित्रांनो, BCCI द्वारे नमन पुरस्काराचं नुकतंच वितरण झालं आहे. त्यावरच आधारित अजून एक प्रश्न पहा. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूसाठी BCCIच्या पॉली उमरीगर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर 2023-24 साठीच्या पॉली उमरीगर पुरस्काराने जसप्रीत बुमराह यांना सन्मानित करण्यात आले. जसप्रीत बुमराह यांना हा पुरस्कार तिसऱ्यांदा मिळाला असून त्यांना याआधी 2018-19 व 2021-22 साठी सुद्धा हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये जसप्रीत बुमराह यांच्यावर एक हमखास प्रश्न विचारण्यात येईल, कारण त्यांना याआधी ICCचा सर्वात प्रतिष्ठित सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार आणि कसोटीसाठी ICC प्लेअर ऑफ द इयर हे दोन्ही पुरस्कार जाहीर झाले असून त्यासाठी हमखास जसप्रीत बुमराह यांच्यावर एक प्रश्न विचारण्यात येईल. बरे, जे नमन पुरस्कार आहेत हे इतर कोणाकोणाला देण्यात आले ते सुद्धा आपण पाहून घेऊया. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूसाठीचा पुरस्कार स्मृती मानधना यांना देण्यात आला असून त्यांनी हा पुरस्कार 4थ्यांदा पटकावला आहे. BCCI विशेष पुरस्काराने R अश्विन यांना सन्मानित करण्यात आलं. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष सरफराज खान, तर महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठीचा पुरस्कार आशा शोभना यांना देण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम पंच हे अक्षय तोत्रे ठरले असून BCCIच्या स्थानिक स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी मुंबईला सन्मानित करण्यात आलं. बरं, BCCIने त्यांच्या वार्षिक पुरस्कारांना हे नमन नाव का दिलं आहे याविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. 2017 मध्ये BCCIने आपला वार्षिक पुरस्कार 5व्या मनसूर अली खान पतोडी स्मृती व्याख्यानादरम्यानच आयोजित केला होता आणि तेव्हा या पुरस्काराला BCCIने नायडू यांच्या नावावरून NM आणि मनसूर यांच्या नावावरून MAN हे शब्द घेऊन याला एकत्रित करत नमन असं नाव दिलं होतं आणि त्यानंतर 2017 पासून BCCIने त्यांच्या वार्षिक पुरस्काराला नमन असं नाव दिलं आहे. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने एकूण किती अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात केली? तर 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने एकूण 778.21 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी निर्यात केलेली आहे. या निर्यातीची 2013-14 मधील निर्यातीशी तुलना केल्यास आपल्याला असं आढळून येईल की भारताच्या 2023-24च्या निर्यातीत एकूण 67% वाढ झाली आहे. या निर्यातीत वस्तू निर्यातीचा हिस्सा हा 437.10 अब्ज डॉलर्स, तर सेवा निर्यातीचा हिस्सा हा 341.11 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका होता. बरं, भारताद्वारे सर्वाधिक निर्यात ही कोणत्या देशाला करण्यात आली? तर 2023-24 मध्ये
भारताद्वारे सर्वाधिक निर्यात ही अमेरिका या देशाला करण्यात आली आहे. भारताने एकूण निर्यातीपैकी 17.90% निर्यात ही अमेरिकेला केली असून त्यानंतर 8.23%सह संयुक्त अरब अमिरात हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेदरलँड 5.16%सह तिसऱ्यावर, चीन 3.85%सह चौथ्या क्रमांकावर, सिंगापूर 5व्या, UK 6व्या, सौदी अरेबिया 7व्या, बांगलादेश 8व्या, जर्मनी 9व्या, तर इटली हा 10व्या क्रमांकावर आहे. आणि हे जे 10 देश आहेत यांनाच भारत आपल्या एकूण निर्यातीपैकी 51% निर्यात करतो. आता हा प्रश्न पहा, कोणते राज्य हे देशातील पहिली AI युनिव्हर्सिटी स्थापन करणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आपलं महाराष्ट्र हे देशातील पहिली AI युनिव्हर्सिटी स्थापन करणार आहे. ही जी घोषणा आहे ही घोषणा महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केली असून अशी युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी एक टास्क फोर्स सुद्धा स्थापन करण्यात आला आहे. मित्रांनो, याआधी आपण हे पाहिलं होतं की AI तंत्रज्ञान धोरण ठरविणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. तर आता AI विद्यापीठ स्थापन करणारं सुद्धा महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे. यासच हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतातील पहिले AI आधारित कॅम्पस हे उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात येत आहे. भारतातील पहिली किनारपट्टी आणि वेडर पक्षी गणना ही गुजरात राज्याने केली असून भारतातील पहिले स्पोर्ट्स मॅनेजमेंट मोबाईल ॲप आंध्र प्रदेशने स्थापन केले. तर भारतातील समुद्रावरील पहिला काचेचा पूल हा तामिळनाडू या राज्यात निर्माण करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी कोणाचा विक्रम मोडत महिलांमध्ये सर्वाधिक वेळ अंतराळात चालण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला? आता सुनीता विल्यम यांनी महिलांमध्ये सर्वाधिक वेळ अंतराळात चालण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला असून याआधी हा विक्रम पेगी विट्समन यांच्या नावावर होता आणि सुनीता विल्यम्स यांनी पेगी विट्समन यांचा विक्रम मोडत नवीन विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. सुनीता विल्यम यांनी आता 5 तास 26 मिनिटाचा स्पेस वॉक करत 9 स्पेस वॉकमध्ये एकूण 62 तास 6 मिनिटे स्पेस वर्क करण्याचा विक्रम केला आहे. या ज्या पेगी विट्समन होत्या यांनी याआधी 7 तास 21 मिनिटाचा विक्रम केला होता व आता हा विक्रम मोडत सुनीता विल्यम्स यांनी नवीन 62 तास 6 मिनिटाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पुढील प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सला अलीकडेच आंतरराष्ट्रीय कायदेशीर संघटना म्हणून मान्यता मिळाली, तर या संघटनेची स्थापना कधी करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 2023 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली असून आता 23 जानेवारी 2025 पासून याला पूर्ण कायदेशीर संघटना म्हणून मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत भारतासह 27 देशांनी या संघटनेत सामील होण्यास सहमती दर्शवली असून 5 देशांनी तर यासाठी औपचारिकपणे फ्रेमवर्क करारावर सुद्धा स्वाक्षरी केली आहे. या 5 देशांमध्ये निकाराग्वा, इस्वातिनी राज्य, भारत, सोमालिया आणि लायबेरिया या देशांचा समावेश आहे. या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर याची स्थापना 9 एप्रिल 2023 रोजी भारताच्या व्याघ्र प्रकल्पाच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती व या संघटनेच्या स्थापनेला आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता दिली होती. या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा उद्देश काय आहे तर वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जगवार आणि प्युमा या 7 मोठ्या मार्जार वर्गीय प्राण्यांच्या संवर्धनाच्या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच मानवाचा दर्जा देण्यात आलेला तारानाकिया हा पर्वत कोणत्या देशात आहे? तर हा जो तारानाकिया पर्वत आहे हा न्यूझीलंडमध्ये असून आता न्यूझीलंड या देशाने या पर्वताला मानवाचा दर्जा दिला आहे. आता या निर्णयानुसार या पर्वताला मानवासारखेच सर्व अधिकार असतील. आणि मित्रांनो, हा जो तारानाकिया पर्वत आहे या पर्वताला न्यूझीलंड येथील मूळ माओरी समुदाय आपला पूर्वज मानतात व आता त्याच्या संरक्षणासाठी त्याला मानवाचा दर्जा देण्यात आला. याआधी 2017 साली न्यूझीलंडने एका नदीला सुद्धा असा दर्जा दिला होता आणि त्या नदीचं नाव काय होतं तर वांगानुई असं त्या नदीचं नाव होतं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर कोणत्या राज्याने व्हॉट्सॲपवर आधारित मनमित्र हा उपक्रम सुरू केला? तर हा जो मनमित्र उपक्रम आहे याची सुरुवात आंध्र प्रदेश या राज्याने केली असून या उपक्रमाअंतर्गत आंध्र प्रदेशमधील नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे एकूण 161 सरकारी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. मनमित्र हा उपक्रम कोणत्या राज्याचा आहे तर आंध्र प्रदेश या राज्याचा हा उपक्रम आहे. पुढील प्रश्न, यंदाचा जागतिक आंतरधर्मीय सद्भाव सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? तर यंदाचा जागतिक आंतरधर्मीय सद्भाव सप्ताह हा 1 फेब्रुवारी पासून सुरू झाला असून याचं आयोजन
7 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार आहे. यंदाच्या या सप्ताहाची थीम सुद्धा नोट करून घ्या. शांततेसाठी एकता अशी या सप्ताहाची थीम आहे. आता हा प्रश्न पहा. नवीन चावला यांचे नुकतेच वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले, तर ते भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच नवीन चावला हे भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. नवीन चावला हे 2005 मध्ये निवडणूक आयुक्त बनले आणि त्यानंतर 20 एप्रिल 2009 ते 29 जुलै 2010 पर्यंत त्यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून देखील कार्य केलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. इंटरनॅशनल डे ऑफ झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनेटल म्युटिलेशन हा दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो दिवस आहे हा दिवस दरवर्षी 6 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो व यंदाच्या या दिनाची थीम ही स्टेप अप द पीस अशी आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी जो प्रश्न होता त्याचं उत्तर सुद्धा आपण पाहून घेऊया. 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषकाचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच आपल्या भारताने याचं विजेतेपद पटकावलं असून अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत दुसऱ्यांदा याचं विजेतेपद पटकावलं आहे. याआधी या स्पर्धेची पहिली आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती, तेव्हा सुद्धा विजेता हा आपला भारतच होता व यंदाची आवृत्ती मलेशियामध्ये आयोजित करण्यात आली असून भारतानेच याचं विजेतेपद पटकावलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणता देश ऑन्कोसिरियासिस आजारापासून मुक्त होणारा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.